आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत नगर परिषदेत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा तरुण सामाजिक कार्यकर्ते श्री किरण बिज्जरगी यांना काँग्रेस पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, जत व्यापारी तथा तरुणांकडून मागणीला जोर। नुकत्याच पार पडलेल्या जत नगर परिषद निवडणुकीच्या मध्ये काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 11 चे जबाबदारी जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय किरण बिज्जरगी व त्यांच्या सहकार्यांकडे सोपवली होती। भाजपचा विशेष गड म्हणून प्रभाग क्रमांक 11 वर भाजपाने अगदी सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत केली होती। जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रभाग 11 मधून प्रचाराचा धडका उडवत विशेष असं लक्ष केंद्रित केलं होतं। अशा परिस्थितीत काँग्रेससह विरोधी पक्षांना उमेदवार मिळवणे याचा यक्ष प्रश्न उभा ठाकला होता। अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार विक्रमदादा सावंत व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुजय नाना शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये भक्कमपणे लढवण्याचा निर्धार करून या प्रभागात उमेदवार उभे करून भाजपलाही प्रतिआवाहन उभे केले। यात या प्रभागाची जबाबदारी माननीय किरण बिज्जरगी व त्यांच्या सहकार्यांनी उत्तमरित्या सांभाळली, पण अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 3 पैकी एका उमेदवारास घवघवीत यश मिळाले, तर दुसरे 2 उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाले। एकंदरीत माननीय श्री किरण बिज्जरगी यांनी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून तथा आपल्या अनेक सामाजिक कार्यातून काँग्रेस पक्षाला मजबूत अशी ताकद दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। श्री किरण बिज्जरगी हे गेले अनेक वर्ष जतच्या व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सक्षमपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात, तर लिंगायत समाजासह सर्व समाजाकरता त्यांनी आपली निस्वार्थ सामाजिक सेवा आदर्शवत सुरू ठेवल्यानं काँग्रेस पक्षालाही त्यांचा भावी काळात त्यांच्या पक्षीय दृष्टीनं मोलाचं सहकार्य मिळून एक तरुण उमदे नेतृत्व किरण बिज्जरगी यांच्या रूपानं प्राप्त होणार असल्याने काँग्रेस पक्षानंही या गोष्टीचा इत्थंभूत अभ्यास करून किरण बिज्जरगी यांना जत नगर परिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्य करण्याची संधी देण्याची मागणी व्यापारी व तरुण वर्गांकडून जोर धरू लागली आहे। अर्थात काँग्रेस पक्ष या गोष्टीकडे कोणत्या अँगलने पाहतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।